रॅपिड फायरकडे येतो. 5-6 प्रश्न विचारतो, दोघातलं एक चूज करायचे. दोनही हे उत्तर द्यायला बंदी आहे. एक, बटेंगे तो कटेंगे की पडेंगे तो बडेंगे. मला असं वाटतं की बटेंगे तो कटेंगे आणि पडेंगे तो बडेंगे याच्यामध्ये बटेंगे तो कटेंगे समजलं तरच पडेंगे तो बडेंगे आहे. ते समजलं नाही तर नाहीच आहे. कारण बटेंगे तो कटेंगेचा अर्थ काय, समाज एकसंघ राहायला पाहिजे. तुमचं कम्फर्ट लेवल सगळ्यात जास्त कुणाबरोबर आहे? नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर आहे का अमित शहांच्या बरोबर आहे? ते दोघंही फार मोठे आहेत. माझं कम्फर्ट लेवल तुमच्यासोबत जास्ती आहे. आपला रूल असा आहे की दोघातलं एक नाव घ्यायचं, पण आता तुमचे आपण मित्र असल्यामुळे मी हे पण सोडून देतो. तुमचा आवडता पोशाख कोणता, जॅकेट का हुडी? माझा आवडता पोशाख जॅकेटच आहे. समोर कधी कधी हुडी पण घालायला आवडते. समोर बसलेले एक ग्रस्तांना तुम्ही हुडी घालून बऱ्याच वेळेला भेटला असं मी ऐकलं. असे सांगणारे समोरच बसले आहेत. हो. सर्वात जवळचं कोण 2 उपमुख्यमंत्र्यापैकी, अजित पवार का एकनाथ शिंदे? ते दोघंही जवळचे आहेत. असं नाही, पण सगळेच मी सांगतो, रूल तुम्ही मोडायला लागलाय. रूल नाही मोडत, मी पूर्ण सांगतो. दोघंही माझ्या जवळचेच आहेत. शिंदे साहेब पहिलेपासून आमच्या विचाराचे असल्यामुळे आमची दोस्ती आधी झाली. अजितदादांची दोस्ती नंतर झाली. बाकी दोघंही जवळचेच आहेत. नागपूर की मुंबई? याला उत्तर देतो, नागपूर. आपला आवडता गायक आणि गायिका कोण? बायको समोर असे प्रश्न विचारता मला. गायक तर मी सांगू शकतो की माझा आवडता ठीक आहे, गायक हा प्रश्न आवडते राखून गायक किशोर ठेवतो. कुमार आणि आवडती गायिका नाही, नकाच सांगू मला. मी माझ्या बायकोचं नाव घेऊ नको. घ्या घ्या घ्या.